हॅलो डिअर स्टुडंट्स, मला वाटतं हा आपला सेट्सचा तिसरा लेक्चर आहे. लक्षात घ्या, थर्ड व्हिडिओ फॉर सेट्स. आता सेट्स मध्ये आपण पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओज मध्ये काय काय बघितलेलं बघा. तर पहिल्या व्हिडिओज मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट फॉर सेट्स बघितलेलं आहे. म्हणजेच खरं तर असं बघितलं तर हा सेट्स टॉपिक तुम्हाला 9th पूर्ण झालेला आहे. 9th ज्या काय कन्सेप्ट झालेले आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला 11th पण आहेत. लक्षात घ्या. म्हणजे होतं काय तर थोडंसं त्याच्या पुढचं एखादं ऍडव्हान्स कन्सेप्ट तुम्हाला तिथं विचारायला, म्हणजे जे तुम्हाला 9th जो कन्सेप्ट झालेला आहे लक्षात घ्या त्याच्याच पुढे 1-2 स्टेप्स फक्त असणार आहे. बरोबर. तर आपण सुरुवातीला बघितलं तर डेफिनेशन ऑफ सेट्स बघितलेलं आहे. बरोबर. सेट्स कसं रिप्रेझेंट करतोय, त्यामध्ये रिप्रेझेंटेशनच्या मेथड्स आपण बघितलेल्या आहेत. वेगवेगळ्या मेथड्स आहेत सेट्स रिप्रेझेंट करायच्या. बरोबर ना. त्यातली फर्स्ट मेथड आपण बघितली, दॅट इज अ लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर फॉर्म. सेकंड मेथड आपण बघितली, दॅट इज रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. आणि थर्ड जे बघितलेलं आहे दॅट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट, म्हणजेच वेन डायग्राम. तर बघा मग त्याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत. बरोबर ना. आणि मग नंतर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत ते क्वेश्चन्स आपण बघा. तुम्हाला आठवतं का? त्यात तुम्हाला सुरुवातीला जर समजा रोस्टर फॉर्म दिलेला असेल तर तुम्हाला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, किंवा सेट बिल्डर फॉर्म दिला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रोस्टर फॉर्म मध्ये त्या सेटचं कन्व्हर्जन करायचं आहे. अशी काही एक्झाम्पल्स, ठराविक एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. तर बघा मग त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ सेट्स हा एक सेट्स मधला महत्वाचा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. आता टाइप्स ऑफ सेट्स मध्ये आपण कोणते कोणते टाइप्स बघितले तुम्हाला आठवतं का? बघा, त्यातला पहिला टाइप आपण बघितलेला दॅट इज अ एम्प्टी सेट. म्हणजे ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नाही त्याला आपण काय म्हणतो, एम्प्टी सेट म्हणतोय. त्याच्यानंतर सिंगलटन सेट आपण बघितला. सिंगलटन सेट मध्ये काय होतं, सेट कंटेन्स ओनली वन इलेमेंट. नंतर आपण बघितलं तो फायनाइट सेट. फायनाइट म्हणजेच काय, ज्या सेटमध्ये काउंटेबल इलेमेंट्स असतात की जे आपण काउंट करू शकू. बरोबर, त्याला आपण फायनाइट सेट म्हणतोय. आणि व्हॉट इज द इनफायनाइट सेट? द सेट विच इज नॉट फायनाइट इज सेड टू बी अन इनफायनाइट सेट. म्हणजे ज्या सेटमध्ये फायनाइट नंबर ऑफ इलेमेंट्स नाही आहेत, म्हणजे जे आपण काउंट नाही करू शकत, त्या सेटला आपण काय म्हणतोय, इनफायनाइट सेट असं म्हणतोय. लक्षात घ्या. तर हे 4 टाइप झाल्यानंतर आता आपण सेटच्या आणखी एका महत्वाच्या कन्सेप्ट कडे जाणार आहोत, दॅट इज सबसेट ऑफ सेट. आता सबसेट हा जो कन्सेप्ट आहे तो काय आहे तो अगोदर मी एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया. बरोबर. लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्हचा जर विचार केला तर सबसेट हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. सबसेट मधला जो पॉवर सेट आहे, पॉवर सेट म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स ऑफ द गिवन सेट इज नथिंग बट पॉवर सेट. बरोबर. त्यामुळं त्या पॉवर सेटचा जो कन्सेप्ट आहे तो खूप महत्वाचा आहे कॉम्पिटिटिव्हला. बरोबर. मग पॉवर सेट तुम्हाला कधी लक्षात येईल, जेव्हा तुम्हाला सबसेट हा कन्सेप्ट लक्षात येईल. तर जाऊया मग सबसेट कडे. व्हॉट इज सबसेट? बघा, ए हा सेट दिलेला आहे. A is the given set. If all element belongs to A are also member of set B. म्हणजे थोडक्यात काय, A मधले सगळे एलिमेंट जर B मध्ये असतील, बघा मी काय म्हणतोय, if all element belongs to A are also belongs to B, then we say that this A is subset of B. म्हणजे ए चे जर सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील तर आपण ए हा बी चा काय म्हणतोय, सबसेट आहे असं म्हणतोय. आणि आपण ते डिनोट कसं करतोय बघा, ए इज अ सबसेट ऑफ बी. लक्षात घ्या. म्हणजे काय झालं, ए चे सगळे एलिमेंट्स कुठे असले पाहिजेत, बी मध्ये असले पाहिजे, तरच आपण ए हा बी चा काय म्हणतोय, सबसेट आहे असं म्हणतोय. लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल बघा, ए आणि बी मी तर 2 सेट्स घेतोय. सपोज ए इज इक्वल्स टू ए बी सी डी ई एफ आहे. बरोबर ना. आणि बी हा सेट आहे.
ए बी सी डी ई एफ आणि जी. बरोबर ना. आता उघडा डोळे आणि बघा नीट, इथं ए चे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते बी मध्ये आहेत. बरोबर ना. ऑल एलिमेंट बिलॉंग्स टू ए आर ऑल्सो मेंबर ऑफ सेट बी. बरोबर ना. तर मग इथं आपण काय म्हणू शकतोय, दिस ए इज अ सबसेट ऑफ बी. ए चे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत, बी मध्ये. म्हणजे ए हा बी चा काय झाला, सबसेट झाला. लक्षात घ्या. आता जेव्हा ए हा बी चा सबसेट असेल तेव्हा बघा ना, इथं बी ला काहीतरी वजन आहे, कारण ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये. मग आपण या बी ला काय म्हणतोय, सुपरसेट. बी इज सेड टू बी सुपरसेट. पहिला पॉइंट, सबसेट मधला पहिला पॉइंट लक्षात घ्या. ए हा जर बी चा सबसेट असेल तर आपण बी ला ए चा काय म्हणतोय, सुपरसेट असं म्हणतोय. काय म्हणतोय आपण, सुपरसेट. आणि आपण ते डिनोट कसं करतोय बघा, बी इज अ सुपरसेट ऑफ ए. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ए हा बी चा सबसेट आहे. ए बी चा सबसेट असेल तर आपण या सेट बी ला काय म्हणतोय, सुपरसेट असं म्हणतोय. आणि आपण ते डिनोट कसं करतोय बघा, बी इज सुपरसेट ऑफ ए. बरोबर ना. लक्षात येतं का बघा सर्वांना. तर मला सांगा, या ठिकाणी सबसेट हा कन्सेप्ट सर्वांच्या लक्षात आला का बघा. दोन सेट्स आहेत. जेव्हा एका सेट मधील सर्व एलिमेंट्स जर दुसऱ्या सेट मध्ये असतील, म्हणजे थोडक्यात पहिल्या सेट मधले सगळे एलिमेंट जर दुसऱ्या सेट मध्ये असतील तर आपण पहिल्या सेटला दुसऱ्या सेटचा काय म्हणतोय, सबसेट असं म्हणतोय. लक्षात आलं सर्वांना. आता मग या सबसेट मध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे बघा ना. आता इथं समोरच तुमचे एक्झाम्पल आहे. ए चे सगळे एलिमेंट्स तर बी मध्ये आहेतच, पण बट that B contains at least one element extra which is not in A. म्हणजे बी मध्ये असा एक तरी इलेमेंट असला पाहिजे की जो ए मध्ये नाही. असं जेव्हा होईल ना तेव्हा त्या सबसेटला आपण काय म्हणतोय, प्रॉपर सबसेट असं म्हणतोय. मी काय म्हणतो बघा, ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत, म्हणजे ए हा बी चा सबसेट झाला. बी हा ए चा काय झाला, सुपरसेट झाला. लक्षात घ्या. बरोबर ना. आता मग इथं झालं काय, ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत, पण बी मध्ये असा एक इलेमेंट आहे की जो ए मध्ये नाहीये. म्हणजे काय, ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत, बट बी कंटेन्स ऍटलिस्ट कमीत कमी एक तरी इलेमेंट बी मध्ये असला पाहिजे जादाचा की जो ए मध्ये नाहीये. Means B contains at least one element extra which is not in A. Which is not in A. Then we say that this subset relation is what? Is a proper subset. हे जे सबसेट रिलेशन आहे त्याला आपण काय म्हणतोय, प्रॉपर सबसेट रिलेशन असं म्हणतोय. म्हणजे काय होतं बघा, A is a subset of B. बरोबर ना. आता ए हा बी चा सबसेट आहे, पण बी मध्ये एक इलेमेंट ज्यादा आहे की जो ए मध्ये नाहीये. तर मग इथं आपण म्हणतोय ए इज प्रॉपर सबसेट. ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ए हा बी चा काय झाला, प्रॉपर सबसेट झाला. आणि आपण मग हे कसं डिनोट करतोय, ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. ए हा बी चा काय आहे, प्रॉपर सबसेट आहे. आता तुम्ही या दोन्ही मधलं जर तुम्ही साइन बघितलात, हे सबसेटचं आहे आणि हे प्रॉपर सबसेटचं आहे. बघा, ए हा बी चा सबसेट आहे याचा अर्थ काय होऊ शकतं, ए आणि बी इक्वल पण असू शकतात. ए आणि बी मध्ये सेम इलेमेंट्स पण असू शकतात. बरोबर ना. पण जेव्हा आपण प्रॉपर सबसेट हा कन्सेप्ट बघतोय तेव्हा मात्र लक्षात घ्या, ए नॉट इक्वल्स टू बी. ए आणि बी दोन्ही सेट्स डिफरंट असणार आहेत, म्हणजे दोन्ही समान नसतात. थोडक्यात काय, ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये असणार आहेत, पण बी मध्ये कमीत कमी एक तरी इलेमेंट ज्यादा असेल तर या सबसेटला आपण काय म्हणतोय, प्रॉपर सबसेट असं म्हणतोय.
जेव्हा ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील, इफ ऑल एलिमेंट बिलॉंग्स टू ए आर ऑल्सो मेंबर ऑफ सेट बी बट set B contains at least one element extra, then we say that A is proper subset of B and it is denoted by A is a proper subset of B. This is the sign for proper subset. And here also we say that this B is a superset. B ला आपण काय म्हणतोय? सुपरसेट असं म्हणतोय, लक्षात घ्या. तर मला सांगा सर्वांना सबसेट हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आला का बघा. सबसेट नंतर आपण बघितलेला आहे सुपरसेट आणि त्याच्यानंतर प्रॉपर सबसेट आपण बघितलेला आहे. आता सबसेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा आपल्याला माहित आहे प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो? सबसेट असतो. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. मी दोन कन्सेप्ट, दोन पॉइंट्स आता सांगतोय. त्यातला फर्स्ट पॉइंट आहे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज व्हॉट? सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो, असणारच. कारण मला सांगा ए चे सगळे एलिमेंट्स ए मध्येच असणार आहेत ना. ऑल एलिमेंट बिलॉंग्स टू ए आर ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए. सो ए इज अ सबसेट ऑफ ए इटसेल्फ. म्हणजे इथं मी असं लिहितो दॅट इज ए इज अ सबसेट ऑफ ए म्हणूया किंवा बी इज अ सबसेट ऑफ बी म्हणूया. लक्षात घ्या. तर सर्वांना हा फर्स्ट कन्सेप्ट लक्षात आला का बघा. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. नाउ द सेकंड पॉइंट इज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे जो एम्प्टी सेट आहे तो सुद्धा दिलेल्या कोणत्याही सेटचा काय असतो? सबसेट असतो. लक्षात घ्या. हे दोन पॉइंट्स मी का सांगतोय लक्षात घ्या. कारण जेव्हा आपण पुढच्या पॉइंट्स कडे जाणार आहोत, पुढचा पॉइंट म्हणजेच काय? दॅट इज अ पॉवर सेट. तर लक्षात घ्या पॉवर सेट साठी तुम्हाला या दोन गोष्टी लागणार आहेत, बरोबर. त्यामुळं तुम्ही आता इथून पुढे कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा. पहिला पॉइंट एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. अँड सेकंड पॉइंट एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. लक्षात आलं सर्वांना. म्हणजे तुम्ही कोणताही सेट घेतला तर तो स्वतःचा सबसेट असणार आहे आणि एम्प्टी सेट हा त्याचा सबसेट असणार आहे. म्हणजेच काय होतं बघा, तुम्हाला जर एखादा सेट दिलेला असेल आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला हाऊ मेनी सबसेट्स द सेट हॅव, म्हणजे दिलेल्या सेटला किती एकूण सबसेट्स किती आहे, हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर लक्षात घ्यावा त्यावेळेस तुम्हाला या दोन कन्सेप्टचा खूप यूज होणार आहे. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट झालाच आणि त्याबरोबर एम्प्टी सेट हा सुद्धा प्रत्येक सेटचा काय असतो? सबसेट असतो. तर हे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढचा पॉइंट बघूया. दॅट इज द पॉवर सेट. रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर पॉवर सेट म्हणजे काय? पॉवर सेट हा कन्सेप्ट मी मगाशी डिस्कस केला होता सबसेटच्या सुरुवातीला. तर पॉवर सेट म्हणजेच काय? अ कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट इज सेड टू बी पॉवर सेट. दिलेल्या सेटच्या सगळे जेवढे काही सबसेट्स आहेत त्या सगळ्या सबसेटच्या कलेक्शनला आपण काय म्हणतोय? पॉवर सेट असं म्हणतोय. आता कसं फाइंड आउट करायचं बघा. समजा तुम्हाला ए हा सेट दिलाय. ए इज इक्वल्स टू समजा मी म्हटलं ए बी सी, बरोबर ना. हा सेट दिलेला आहे आणि तुम्हाला याचे नंबर ऑफ सबसेट्स फाइंड आउट करायचे. नंबर ऑफ सबसेट्स ऑफ गिवन सेट्स. तर मग कसं फाइंड आउट करणार आहोत बघा. एक पहिला ए इटसेल्फ.
म्हणजे ए हा स्वतःच काय असणार आहे, ए चा सबसेट झाला, म्हणजे हा एक त्या पॉवर सेटचा एलिमेंट झाला. त्याच्यानंतर एम्प्टी सेट हा दुसरा सबसेट झाला. त्याच्यानंतर सिंगलटन ए, सिंगलटन बी, बरोबर ना, सिंगलटन सी, त्याच्यानंतर ए बी, नंतर बी सी, आणि त्याच्यानंतर ए आणि सी. लक्षात येतं का बघा. म्हणजे हे झाले दिलेले या सेटचे सबसेट्स. आता जेव्हा तुम्हाला ए हा सेट दिलेला असेल बाळांनो, तर त्याचा पॉवर सेट आपण पी ऑफ ए नी डिनोट करतोय. दिस पी ऑफ ए मीन्स पॉवर सेट ऑफ सेट ए. पी ऑफ ए कशासाठी यूज करतोय, टू डिनोट पॉवर सेट ऑफ अ गिवन सेट. मग बघा इथं फॉर एक्झाम्पलच म्हणूया आपण, तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे, ए हा सेट दिलेला आहे, तर मग त्याचा पॉवर सेट काय येणार आहे बघा, धिस इज पॉवर सेट ऑफ सेट ए. सर्वांना लक्षात आलं का बघा. पॉवर सेट म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट. दिलेला जो सेट असणार आहे त्या सेटचे जेवढे एक्झिस्टिंग सबसेट्स आहेत त्या सगळ्या सबसेटच्या कलेक्शनला आपण काय म्हणतोय, पॉवर सेट ऑफ दॅट गिवन सेट. आता मग इथं काय होतं बघा, सेट ए मध्ये 1 2 3 एलिमेंट्स आर देअर, आणि त्याच्या पॉवर सेट मध्ये जर आपण बघितलं तर किती एलिमेंट्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे इथं मी लिहितो एन ऑफ ए किती आहे बघा, 3 एलिमेंट्स आहेत, आणि एन ऑफ पॉवर सेट ऑफ ए किती एलिमेंट्स आहेत, 8 एलिमेंट्स आहेत. आता 8 मी असं लिहू शकतोय 2 चा क्यूब. कॅन आय राईट दिस. आता त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे त्यावरून आपल्याला एक लॉजिक लावता येईल. सेकंड एक्झाम्पल म्हणतो मी. समजा पी किंवा इथं मी बी लिहितो, बी इज इक्वल्स टू 1 आणि 2 हे 2 एलिमेंट्स आहेत. सेट बी कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स. आता आपल्याला या बी चे पॉवर सेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. पॉवर सेट म्हणजेच काय, सेट कंटेन्स ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट. आता मला सांगा मग, एम्प्टी सेट हा तर त्याचा सबसेट झालाच, तो सेट स्वतः तोही त्याचा सबसेट झाला, कारण आपण बघितलंय एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ अँड एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. लक्षात ठेवा या दोन कन्सेप्ट. आणि त्याच्यानंतर सिंगलटन 1 आहे, सिंगलटन 2 आहे, बरोबर ना. म्हणजे बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे हे काय झाले, दीज आर पॉवर सेट, एलिमेंट्स ऑफ पॉवर सेट ऑफ सेट बी. म्हणजे हे तुम्ही कसं लिहाल बघा, पॉवर सेट ऑफ बी इज इक्वल्स टू दिस. आणि आता मग मला सांगा एन ऑफ बी किती आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. हाऊ मेनी नंबर ऑफ एलिमेंट्स आर देअर, 2 एलिमेंट्स. आणि मग त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत बघा, टोटल 1 2 3 4. 4 म्हणजे आपण कसं लिहू शकतोय, 2 चा स्क्वेअर लिहू शकतोय. म्हणजे याच्यावरून आपण एक जनरल स्टेटमेंट असं करणार आहोत. लक्षात घ्या, दिलेल्या सेट मध्ये जर n इतके एलिमेंट्स असतील, किती, n. इफ गिवन सेट कंटेन्स n एलिमेंट्स, then its power set contains 2n elements. लक्षात घ्या. म्हणजे काय बघा, जर दिलेल्या सेट मध्ये n इतके एलिमेंट्स असतील, आता समजा मी इथं एक सेटच घेतोय, समजा n ऑफ सी मध्ये समजा कॅपिटल N म्हणतो मी, कॅपिटल N नंबर ऑफ एलिमेंट्स आर देअर, बरोबर. तर त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स असतात, 2n. हे समजलं का बघा. आता इथं ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 3 एलिमेंट्स आर देअर. मग याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत, 2 चा क्यूब. म्हणजे किती एलिमेंट्स येतात, 8 एलिमेंट्स आहेत तिथं. नंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघितलं, बी मध्ये 2 एलिमेंट्स आहेत,
तर त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स आले 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर. याच पद्धतीनं समजा एखाद्या सेटमध्ये 4 एलिमेंट्स असतील तर त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट्स असतात 2⁴. एखाद्या सेटमध्ये 5 एलिमेंट्स असतील तर त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट्स असतात 2⁵. अँड हेन्स इन जनरल वी से दॅट इफ द गिवन सेट कंटेन्स n number of elements then its power set contains 2⁴ elements. लक्षात घ्या. या पद्धतीनं तुम्हाला पॉवर सेटचा कन्सेप्ट लक्षात आला का बघा सर्वांना. पॉवर सेट म्हणजे काय सगळ्यात पहिला अगदी बेसिक बघा. पॉवर सेट मीन्स कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल या पॉवर सेटचे जे एलिमेंट्स असतात ना elements of power sets are sets itself. म्हणजे ते स्वतःचे काय असतात सेट्स असतात. म्हणजे पॉवर सेटचा प्रत्येक इलेमेंट जर आपण बघितला तर तो प्रत्येक इलेमेंट म्हणजे बाळांनो तो एक काय आहे स्वतःच एक सेट आहे. हा सिंगलटन सेट आहे. सिंगलटन सेट याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत 2 एलिमेंट्स आहेत 2 एलिमेंट्स आहेत बरोबर ना. म्हणजे पॉवर सेटचे इलेमेंट्स ऑफ पॉवर सेट्स are nothing but sets. They are the sets. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हा पॉवर सेट हा कन्सेप्ट लक्षात आला का बघा. कारण त्याच्या प्रत्येकाने हे हा जो पॉवर सेट आहे तो ए च्या सबसेटचं कलेक्शन आहे. त्यामुळं यातला प्रत्येक इलेमेंट हा ए चा काय असणार आहे सबसेट असला पाहिजे. जर एखाद्या सेटमध्ये n इलेमेंट्स असतील तर त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट्स असतात 2⁴. लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या. आणि याच्यावरचे आपण कॉम्पिटिटिव्हचे एक्झाम्पल्स पण बघणार आहोत रिलेटेड टू धिस पॉवर सेट. तर सर्वांना पॉवर सेट लक्षात आला असेल तर आता मग आपण त्याच्या पुढच्या पॉइंटकडे जाऊया दॅट इज इक्वल सेट. पुढचा जो कन्सेप्ट आहे दॅट इज इक्वल सेट. आता बघा 2 सेट्स आपण इक्वल आहेत असं कधी म्हणतोय जेव्हा ते दोन्ही सेट्स एकमेकांचे काय असले पाहिजेत सबसेट्स असले पाहिजे. आता एकमेकांचे सबसेट याचा अर्थ काय बघा ना आपण बघितलेला आहे ए इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजे झालं काय इथं ए चे सगळे एलिमेंट्स कुठं आहेत बी मध्ये आहेत. आणि अँड बी अल्सो सबसेट ऑफ ए. बी हा सुद्धा काय आहे ए चा सबसेट आहे. म्हणजे बी चे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत ए मध्ये आहेत. तर या दोन्हीच्या स्टेप्स वरून आपण असं म्हणू शकतोय फ्रॉम दिस 2 कन्सेप्ट आपण काय म्हणतोय ए इज इक्वल्स टू बी. ए आणि बी हे 2 सेट्स काय म्हणतोय आपण इक्वल आहेत असं म्हणतोय. किंवा मग 2 सेट्स इक्वल कधी म्हणायचं बघा जेव्हा दोन्ही सेट्स मध्ये इक्वल नंबर ऑफ इलेमेंट्स आणि सेम इलेमेंट्स असतील. सेम नंबर ऑफ इलेमेंट्स असतील आणि जर तेच इलेमेंट्स दोन्ही मध्ये असतील दोन्ही सेट्स मध्ये असतील सेम नंबर ऑफ इलेमेंट्स आणि सेम इलेमेंट्स जर असतील तर आणि तरच आपण ते 2 सेट्स काय म्हणतोय इक्वल आहेत. म्हणजे दोन्ही मध्ये काय पाहिजे सारखेच इलेमेंट्स असले पाहिजेत बरोबर. असं जेव्हा होईल तेव्हा आपण त्या 2 सेट्सना काय म्हणतोय इक्वल सेट्स असं म्हणतोय. आणि जर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये थोडंसं मॅथमॅटिकलच्या म्हणजे डेफिनेशन जर आपल्याला तयार करायचे असेल तर आपण असं म्हणू शकतोय इफ बघा ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए देन वी से दॅट ए इक्वल्स टू बी. ए आणि बी हे दोन्ही सेट्स कसे आहेत इक्वल आहेत. लक्षात आलं का बघा. 2 सेट्स तुम्ही इक्वल कधी म्हणणार तर सरळ सरळ सांगायचं 2 सेट्स आर सेट टू बी इक्वल इफ दॅट 2 सेट्स आर सबसेट्स ऑफ ईच अदर. ते एकमेकांचे काय असले पाहिजेत सबसेट्स असले पाहिजेत. आता एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू समजा मी तर इलेमेंट्स घेतोय AEIOU आणि बी हा सेट घेतला EIOAU बरोबर ना. आता लक्षात घ्या बरं का जेव्हा तुम्ही सेट्स रिप्रेझेंट करताय तेव्हा त्यात
इलेमेंट्सची पोझिशन म्हणजे सिक्वेन्स असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर असं काही नसतं. सिक्वेन्स इज इमटेरियल फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट्स. तुम्ही कसेही इलेमेंट्स लिहू शकताय, फक्त ते इलेमेंट्स तिथे आले पाहिजेत. बरोबर ना. म्हणजे इलेमेंटचा सिक्वेन्स महत्वाचा नाहीये आणि नंतर काय रिपिटेशन ऑफ इलेमेंट्स इज नॉट अलाउड. म्हणजे कुठलाच एलिमेंट रिपीट चालत नाही. आता इथं जर तुम्ही बघितलात बघा ए चे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत सेट बी मध्ये आहेत आणि बी चे पण सगळे एलिमेंट्स कुठे आहेत सेट ए मध्ये आहेत. म्हणजे या दोन्ही सेट्सचा विचार केला तर बघा ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. सो व्हॉट दिस मीन, याचा अर्थ काय, ए इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा बी असणार आहे. ए आणि बी हे दोन सेट्स काय झाले इक्वल झाले. दोन सेट्स इक्वल कधी असतात, जेव्हा ते दोन्ही सेट्स एकमेकांचे काय असले पाहिजेत सबसेट असले पाहिजेत. आता पी आणि क्यू हे दोन सेट्स आहेत. समजा पी आणि क्यू इक्वल आहेत असं आपण कधी म्हणू, जेव्हा पी इज अ सबसेट ऑफ क्यू अँड क्यू इज अ सबसेट ऑफ पी. पी हा क्यू चा सबसेट आणि क्यू हा जर पी चा सबसेट असेल तर आपण ते दोन्ही सेट्स पी आणि क्यू काय म्हणतोय इक्वल आहेत असं म्हणतोय. तर मला सांगा मग सर्वांना इक्वल सेट हा कन्सेप्ट लक्षात आला का बघा. इक्वल म्हणजेच काय, बोथ द सेट्स आर सेड टू बी इक्वल इफ दे आर सबसेट्स ऑफ ईच अदर. बरोबर. आता इक्वल सेट्स नंतर नेक्स्ट पॉइंट कडे जातोय, दॅट इज अ इक्विव्हॅलंट सेट. इथं थोडासा वेगळा पॉइंट आहे बघा. इक्विव्हॅलंट याचा अर्थ काय, दोन सेट्स आपण इक्विव्हॅलंट आहेत असं कधी म्हणतोय बघा, जेव्हा त्या दोन्ही सेट्स मध्ये नंबर ऑफ इलेमेंट्स फक्त सेम असले पाहिजे. नंबर ऑफ इलेमेंट्स सेम असतील तर आपण त्या दोन सेट्सना काय म्हणतोय इक्विव्हॅलंट सेट. इफ गिवन टू सेट कंटेन्स इक्वल नंबर ऑफ इलेमेंट्स, फक्त त्यांचा नंबर सेम पाहिजे. म्हणजे कसं, ए हा सेट आहे, ए मध्ये समजा 4 एलिमेंट आहेत. आता ते 4 एलिमेंट 1 2 3 4 आहे आणि बी हा सेट आहे त्याच्यामध्ये पण 4 एलिमेंट्स आहेत, पण ते एलिमेंट्स काय आहेत ए बी सी डी. आता इथं दोन्ही सेट्स मध्ये काय आहेत नंबर ऑफ इलेमेंट सेम आहेत. जर नंबर ऑफ इलेमेंट्स फक्त सेम असतील म्हणजेच कार्डिनॅलिटी ऑफ द सेट्स इज सेम. कार्डिनॅलिटी म्हणजेच काय नंबर ऑफ इलेमेंट्स. तर त्या दोन सेट्सना आपण काय म्हणतोय इक्विव्हॅलंट सेट असं म्हणतोय. लक्षात घ्या. आता एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. इक्वल सेट्स आर ऑलवेज इक्विव्हॅलंट सेट. म्हणजे जे दोन सेट्स इक्वल आहेत ना, तर ते जर इक्वल असतील तर ते इक्विव्हॅलंट असणारच आहे. पण कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. म्हणजे इक्विव्हॅलंट सेट असतील तर ते इक्वल असतीलच असं नाही. सर्वांना समजतं का बघा. इक्वल म्हणजेच काय, बोथ आर सबसेट्स ऑफ इच अदर. म्हणजे दोन्हीमध्ये सेम एलिमेंट्स असले पाहिजेत. मात्र इक्विव्हॅलंटला काय कन्सेप्ट आहे, फक्त नंबर ऑफ इलेमेंट्स सेम यायला पाहिजेत. नंबर ऑफ इलेमेंट्स सेम असले पाहिजेत. आतले इलेमेंट्स वेगळे असले तरी चालतील. बरोबर. तर बघा मग इक्विव्हॅलंटचा कन्सेप्ट मी एक एक्झाम्पल इथे घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ए हा सेट मी इथं लिहितोय AEIOU. बरोबर. आणि बी हा सेट मी या ठिकाणी लिहितोय 1 2 3 4 5. आता मला सांगा हे दोन सेट्स इक्वल आहेत का, नाहीयेत. दिस टू सेट्स आर नॉट इक्वल. का इक्वल नाहीयेत, कारण या दोन्हीमध्ये एलिमेंट्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. जर आपण सेट ए मध्ये बघितलं तर ए मध्ये अल्फाबेट्स आहेत आणि सेट बी मध्ये बघितलं तर सेट बी मध्ये काय नंबर्स आहेत. बरोबर ना. त्यामुळे हे दोन सेट्स इक्वल असणार नाहीयेत. का, कारण ए मध्ये अल्फाबेट्स आहेत, बी मध्ये नंबर्स आहेत. पण इथं जर बघितलं बाळांनो तर मला सांगा नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए किती आहेत, किती एलिमेंट्स आहेत ए मध्ये, एकूण 5 एलिमेंट्स आहेत. ए बी AEIOU. आणि सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत बघा, यस 1 2 5. म्हणजेच इथं सुद्धा काय आहे 5 एलिमेंट्स आहेत. आता हे इक्वल सेट्स नाहीये, पण या दोन्हीमध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत.
मग याचा अर्थ काय होतोय, हे दोन सेट्स कसे आहेत, इक्विव्हॅलंट सेट्स आहेत, इक्वल आहेत का नाही आहेत. त्यामुळं सेट ए अँड बी आर इक्विव्हॅलंट सेट. सर्वांना हे 5 पॉइंट्स व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. आता शेवटचा जो कन्सेप्ट आहे युनिव्हर्सल सेट, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर बघा, नेक्स्ट लेक्चरला आपण युनिव्हर्सल सेट आणि डिफरंट ऑपरेशन्स ऑन सेट्स हा कन्सेप्ट बघायचा आहे. चालतं, इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला युनिव्हर्सल सेट आणि ऑपरेशन्स बघूया. ओके, थँक्यू.